आत्ता सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहे विट्याला. विट्याला जायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, ज्यावेळी भैया मला सोडायला कासेगावला आलता त्यावेळी अभिज्ञा पुन्हा माघारी विट्याला गेलेली. तर सगळ्यात पहिला पेट्रोल भरलं आणि आम्ही विट्यात पोचल्यानंतर एका ठिकाणी नाश्ता करायला गेलो आणि नाश्ता करताना बघा यांचा गोगल कसा खाली पडतोय मनानं. विट्यात नाश्ता करायला यायच्या आधी आम्ही गुंटूरमध्ये नाश्ता करायला गेलो होतो एका हॉटेलमध्ये. पण तिथं साऊथ इंडियन काहीच नव्हतं, फक्त बोर्डवर लिहिलेलं सगळं मिळणार, पण तिथं काही मिळत नव्हतं पोहे उपीट शिवाय. पण आम्हाला साऊथ इंडियनच खायचं होतं, त्यामुळे आम्ही ते हॉटेल सोडलं आणि विट्यामध्ये आल्यावर एका नाश्ता सेंटरमध्ये थांबलो. आम्ही इथं इडली आणि डोसा मागवलेला. डोसा तर मला भरपूर आवडला. नंतर इडली काही एवढी खास नव्हती. परत चहा पिला आम्ही बाहेर आल्यानंतर दुसरीकडं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर पोरं खेळायला लागली. नंतर आईनं इकडं अंड्याचं कालवण करायचं काढलं होतं. म्हणली उद्या मटण आणूया. बरं ठीक आहे म्हटलं, अंडं तर अंडं पण आवडतं मला. मग अंड्याचं कालवण केलं आईनं आणि चटणी टाकताना भाजीमध्ये मला विचारत होते किती टाकू, कारण की आम्ही तिखट खात नाही आता. तर बघा कसं मस्तपैकी तर्रीदार असं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे. अंडा करी म्हणा किंवा अंड्याचं कालवण म्हणा, काय पण चालते म्हणलं तर. तर कसं दिसतंय बघा एकदम तर्रीदार अंड्याचं कालवण. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.